नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा मित्रांनो, वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाअंतर्गत बघा फॉरेन्सिक लॅब भरती अंतर्गत तुमची जी जाहिरात आहे प्रसिद्ध झाली होती. तर बघा यासाठी मित्रांनो जे 10वी पासवर भरली जाणारी पदं आहेत आणि 12वी पासवर भरली जाणारी जी पदं आहेत, तर बघा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क चं हे पद जे आहे, त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार गट क चं पद आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क चं जे पद आहे, या तीनही पदांचा आपण सविस्तर अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर बघा याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती 6 तारखेपासून याचे अर्ज सुरू आहेत. 6 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू आहेत आणि लास्ट डेट जी आहे ती 27 फेब्रुवारी असणार आहे. 27 फेब्रुवारी 2024 ही लास्ट डेट असणार आहे. तर या तीनही पदांचं बघा, ही जी वरची 2 पदं आपल्याला दिसत आहेत, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क आणि वरिष्ठ लिपिक भांडार गट क, ही पदं फक्त 12वी पासवर भरली जात आहेत आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क चं हे पद जे आहे हे 10वी पासवर भरलं जाते. तर नेमकं यासाठी अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर यांचे सर्व उपघटक अभ्यासक्रमानुसार त्यांची उपघटकासहित आपण सविस्तर अभ्यासक्रम त्यांचा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. नक्कीच यापासून तुम्हाला फायदा होणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा मित्रांनो, आपण सर्वात अगोदर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदासाठीचा व वरिष्ठ लिपिक भांडार गट क या पदासाठीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. सविस्तर ही आपल्याला जाहिरात म्हणजे त्यांनी उपघटकासहित अभ्यासक्रम दिलेला आहे. तर बघा, आपण जाहिरात जेव्हा पाहिली होती त्यावेळेस पूर्ण हा नीट टॉपिक आपण पाहिला नव्हता. अभ्यासक्रम सविस्तर आपण उपघटक पाहिले नव्हते, त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर बघा, तर हे 2 पाहिल्याच्या नंतर आपण त्यानंतर बघा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीचा आपण अभ्यासक्रम जो आहे तो सविस्तर पाहणार आहोत. तर बघा, सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कुठलाही अभ्यासक्रम तुम्हाला जो आहे येणार नाही. हा स्वतः त्यांनी जाहिरातमध्ये दिलेला अभ्यासक्रम आहे. तर यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इतर कोणत्याही टॉपिकचा वेळ वायाला तुम्हाला घालायचा नाही आहे. तर बघा, घटक व उपघटकासहित प्रश्नपत्रिकेचा दर्जा त्यांनी दिला आहे, प्रश्नसंख्या दिली, एकूण विहित केलेले गुण दिले आहेत आणि कालावधी आहे 90 मिनिट. तर बघा, तिन्ही जे पद आहेत त्यांसाठी 90 मिनिटं इतका कालावधी दिलेला आहे. सर्व विषय बघा 5 विषय आहेत. तांत्रिकचा पण तुम्हाला 40 मार्क्ससाठी 40 प्रश्न असणार आहेत, 80 मार्क्ससाठी आहे. तर इथं बघूया आपण मराठी हा जो सब्जेक्ट दिलेला आहे त्याचा उपघटक पाहूया. व्याकरण असणार आहे, त्यामध्ये सोपी वाक्यरचना असणार आहे आणि नेहमीच्या शब्दांचा वापर असणार आहे. जसं की समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार सर्व या नेहमीचे जे शब्द असतील त्याचा समावेश असणार आहे. आणि याचा दर्जा, मराठीचा दर्जा 12वीचा असणार आहे. 12वीच्या दर्जाचे हे प्रश्न असतील. तर बघा, ही दोन्ही पदं 12वीवर भरली जात आहेत म्हणून यांचा दर्जा पण 12वीचा असणार आहे. त्यानंतर इंग्रजी हा विषय आहे. त्यामध्ये बघा स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर. तर काय करायचं, तुम्हाला ज्या मागील प्रश्नपत्रिका असतील किंवा TCS IBPSने घेतलेले ज्या आता झालेल्या ज्या परीक्षा असतील त्याचे पेपर एकदा तुम्ही नक्की वाचून पहा. नक्कीच त्यापासून तुम्हाला फायदा होईल. तर इयत्ता 12वीचा दर्जाचा असणार आहे इंग्रजी हा पण सब्जेक्ट. त्यानंतर बघा, सामान्य ज्ञान हा जो विषय आहे त्यामध्ये उपघटक बघा दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य. त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला दोन्ही पदासाठी राजकारण यावरती पण प्रश्न येणार आहेत. त्यानंतर शास्त्र हे आजमावसाठी प्रश्न असणार आहेत. त्यानंतर बघा सामाजिक औद्योगिक सुधारणा यावरती प्रश्न असेल. त्यानंतर क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, तर महत्त्वाचं आहे क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य यावरती पण आपल्याला GKचे प्रश्न असणार आहे आणि सर्वसाधारणपणे भारताचा असणार आहे आणि विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल असणार आहे. तर रूपरेषा यावरील प्रश्न येणार आहे. तर बघा, महत्त्वाचं काय आहे, तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल तुम्हाला लागणार आहे. अभ्यास त्याचा करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर इयत्ता 12वीचाच दर्जा GKचा पण असणार आहे. खूप काही कठीण प्रश्न येणार नाही. त्यानंतर बघा, बौद्धिक चाचणी हा एक सब्जेक्ट आहे, 4था सब्जेक्ट. यामध्ये बौद्धिक चाचणी विषयक प्रश्न, उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न जे तुम्ही जलद किती सोडू शकता, अचूकपणे विचार करू शकता, अशा प्रकारचे प्रश्न येणार आहे. तर इयत्ता 12वीचा याचा पण दर्जा आहे. आणि त्यानंतर विज्ञान शाखेतील आपला 5वा जो टॉपिक आहे तांत्रिक टॉपिक. तर यामध्ये विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे बघा, तुमचं 12वी सायन्समधून झालेलं असायला पाहिजे आणि सायन्सवर जास्त तांत्रिकमध्ये त्यांनी भर दिलेला आहे. तर सायन्सचा अभ्यास नीट करायचा आहे. याचा पण दर्जा 12वी दर्जाचेच प्रश्न असतील. 40 प्रश्न 80 गुण. त्यानंतर बौद्धिक चाचणीला 15 प्रश्न 30 गुण. त्यानंतर GKला पण 15 प्रश्न 30 गुण आणि इंग्रजी व मराठीला 15 प्रश्न 30 गुण, असे 100 प्रश्नांची परीक्षा असेल आणि तुमचा कालावधी 90 मिनिटाचा असणार आहे. त्यानंतर बघा, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीचा अभ्यासक्रम पाहूया. तर मराठी व्याकरण,
सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर सेम आहे, तर याचा फक्त दर्जा जो आहे तो त्यांनी 10वी दर्जाचा समान राहील असं सांगितलेलं आहे. 15 प्रश्न 30 गुण असतील. त्यानंतर इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर सेम आहे, दर्जा फक्त 10वीचा असणार आहे. 15 प्रश्न 30 गुण. त्यानंतर यामध्ये पण बघा सामान्य ज्ञान, दैनंदिन घटना, चालू घडामोडी असणार आहे. नेहमीचा अनुभव, साहित्य, राजकारणावरती पण प्रश्न असतील. शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न, तुम्ही हे जे पद आहे त्या पदानुसार त्याचं जे काम असतं त्यावरती पण जास्त प्रश्न इथं टॉपिक दिलेला आहे. शास्त्र हे आजमावण्यासाठी जे आहे तर प्रश्न तुम्हाला विचारले जातील ह्या पदासंबंधी, प्रयोगशाळेसंबंधी. तर सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारण भारताचा व विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल असेल आणि याचा दर्जा 10वी पास हा असणार आहे, 10वी दर्जाचा समान राहील. त्यानंतर बघा बौद्धिक चाचणी पण सेम आहे. वरती आपण पाहिलं होतं 12वी पाससाठी फक्त याचा दर्जा 10वी दर्जाचा असेल. बौद्धिक चाचणीविषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. 15 प्रश्न 30 गुण. आणि विज्ञान शाखेतील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे सायन्सवर जास्त त्यांनी तांत्रिकमध्ये भर दिलेला आहे, तर सायन्सचा नीट अभ्यास करून जा. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा पण टॉपिक तुम्ही बराचसा करून जा, म्हणजे फायदा तुम्हाला होऊन जाईल. त्यानंतर बघा याचे 40 प्रश्न असतील आणि 80 गुण असतील, असे 200 गुण असतील आणि 100 प्रश्न व 90 मिनिटे परीक्षेचा कालावधी असेल. तर अशा प्रकारे हे याच्या व्यतिरिक्त कुठलाही तुम्ही अभ्यास करू नका. तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील यूट्यूबवरती, यावर तुम्ही सर्च करून जे आहे तर यूट्यूबवर पाहू शकता. वेगवेगळे बरेचसे चॅनल आहेत, त्यावरती तुम्हाला याचे टॉपिकनुसार व्हिडिओ मिळून जातील. वाक्यरचनेचा व्हिडिओ मिळून जाईल, मराठी व्याकरणचा मिळून जाईल आणि आपण पण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत, जसे की GKचे असतील. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.